नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सविता फासे लिखित कथा शिक्षा. श्याम एक अभ्यासू, शांत आणि सालस मुलगा. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. त्यावेळी त्याची ओळख शर्मिलाशी झाली. ते दोघंही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते. शर्मिला ही श्रीमंत वडिलांची लाडावलेली मुलगी. कॉलेजला सुद्धा स्वतःची कार घेऊन यायची. अहंकारी, गर्विष्ठ असल्यानं खूप ऐटीत असायची. तिची कार आली की सगळी मुलं तिच्या कारभोवती गोळा व्हायची. तिची ओळख काढायचा प्रयत्न करायची. तिला कोणी फुलं द्यायची, पण ती कोणाला भीक घालायची नाही. त्यांचा लाळघोटेपणा तिला आवडायचा नाही. श्याम एक मध्यम वर्गातला साधा मुलगा. तो तिच्याकडे कधी ढुंकूनही पाहायचा नाही. तिचं लक्ष नेमकं श्यामकडेच गेलं. ती त्याला रोज पाहायची. श्याम नेहमी पुस्तकात तोंड खुपसून बसलेला असायचा. ती एवढी नटून थटून भारी कपडे घालून यायची, पण श्याम तिच्याकडे बघतही नसे. तिचं लक्ष मात्र त्याच्याकडेच जात असे. शर्मिलाला हळूहळू त्याचा राग यायला लागला होता. एक दिवस ती स्वतः त्याच्याजवळ गेली. तिने त्याला विचारलं, "काय रे, तुझं नाव श्याम आहे ना?" "हो, तुझं काही काम होतं का?" "अरे, तुझ्याबरोबर इतकी सुंदर मुलगी बोलतीये आणि तू विचारतोयस काही काम आहे का? आपण एका कॉलेजमध्ये शिकतोय ना. मग थोडं हसलं बोललं तर काही लगेच नापास नाही होणार तू. जास्त ताण घेऊन अभ्यास करायचा नसतो, समजलं का?" "नाही, तसं काही नाही. मला जास्त बोलायची सवय नाही आहे." "अरे, माझ्याशी मैत्री केलीस ना की आपोआप सवय होईल. आवडेल ना माझी मैत्री तुला?" "हो, चालेल की." आणि त्या दिवसापासून श्यामच्या गळ्यात मैत्री येऊन पडली आणि श्यामच्या मैत्रीची सुरुवात झाली. काही महिन्यात त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. खरंच श्याम तिच्या सहवासात बोलका झाला. पण श्यामने ठरवलं होतं की परीक्षा, अभ्यास याकडे दुर्लक्ष होता कामा नये, आणि हे श्यामने शर्मिलाला सुद्धा सांगितलं. तसे अभ्यासात दोघेही हुशार होते. शर्मिलाच्या बाबांची कलर्सची फॅक्टरी होती. गाडी, बंगला आणि एकुलती एक मुलगी. शर्मिलाच्या आईचं निधन होऊन 5 वर्ष झाली होती. शर्मिलाच्या बाबांची इच्छा होती की शर्मिलानं पुढचं शिक्षण ॲब्रॉड जाऊन घ्यावं. श्याम मात्र मध्यमवर्गीय घरातला समजदार, सालस मुलगा. श्यामचा धाकटा भाऊ राम, तो 12वीत शिकत होता आणि वडील एका चांगल्या कंपनीत सर्व्हिसला होते. आज सकाळपासून शर्मिला श्यामवर चिडली होती. तिला शॉपिंग करायची होती, तेही आजच. ती हट्ट करत होती. म्हणत होती, आज एक दिवस कॉलेजला दांडी मारूया. पण श्यामला कॉलेजला दांडी मारून कुठेही जायला आवडत नव्हतं. तो म्हणाला, सुट्टीच्या दिवशी जाऊया. पण शर्मिला खूप हट्टी. ती समजावूनही ऐकेना. खूप चिडली होती. तणतण करत घरी निघून गेली. श्याम काही गोष्टींच्या बाबतीत कोणाचं काही ऐकत नाही. शर्मिला काय नेहमी अशी चिडते, घरी निघून जाते, नंतर शांत होऊन चेहरा पाडून येते, सॉरी म्हणते. श्यामला त्याची सवय झाली होती. श्रीमंत वडिलांची लाडावलेली हट्टी मुलगी ना ती. काही बाबतीत अल्लड होती. त्यात आता आई नाही, वडील किती सांगणार. शर्मिला खूप बडबडी. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं कळलंच नाही, आणि प्रेमाची गाडी लग्नाच्या स्टेशनवर येऊन पोहोचली सुद्धा. आता कॉलेजचं हे शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. श्यामच्या घरातूनही लग्नाची चर्चा होत होती. श्याम इंजिनियर झाला, नोकरी मिळाली की मग लग्नाचं उरकूया. त्याच्या आईने तिच्या मावशीची पुतणी पाहून ठेवलेली होती. या दोघांच्या घरात त्यांच्या प्रेमाबद्दल, त्यांनी लग्न ठरवल्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. हे दोघे लग्न ठरवून मोकळे झाले होते. प्रेम आंधळं असतं म्हणतात ना. घरच्या लोकांना भान ठेवायला वेळच नसतो. प्रेमात आकंठ बुडालेले असतात हे प्रेमी जीव. शर्मिला कधीकधी खूप चांगली वागते, पण तिचं काही कळतच नाही. तिला काही पटलं नाही तर ती एकदम तोडून वागते. तशी ती मनाने चांगली आहे. श्याम नेहमी तिला समजून घ्यायचा. जाऊ दे, ती थोडी अल्लड आहे असं म्हणायचा.
दोघेही अभ्यासात हुशार, त्यामुळे सगळं सांभाळून ते अभ्यास करत होते. आता शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती. अभ्यास सुरू होता. शर्मिलाच्या बाबांनी शर्मिलाला परत आठवण करून दिली. त्याप्रमाणे ॲब्रॉड जायची प्रोसेस चालू झाली. पण ती आता श्यामच्या प्रेमात पडली ना, म्हणून तिचा पाय निघेना झाला. शर्मिलाने बाबांना सांगितलं, बाबा मी इथेच पुढचं शिक्षण घेते की. पण बाबांनी जायची तयारी कधीच सुरू केली होती. ते म्हणाले, हे बघ असं नको करू बेटा. आत्ता तुला त्रास वाटतोय, पण तुझं चांगलं होईल, माझी तीच इच्छा आहे. अगं याआधी तुला जाण्याविषयी किती उत्साह होता, आता काय झालं तुला? शेवटी हो ना करता करता शर्मिलाच्या मनाची तयारी झाली. श्यामनीही तिला खूप समजावलं. तेव्हा शर्मिला आता उत्साहानं जाण्याची तयारी करायला लागली. बाबांचा जीव भांड्यात पडला. त्यांची खूप इच्छा होती तिने लंडनला जावं, पुढचं शिक्षण घ्यावं. उद्या शेवटचा पेपर. अभ्यास चांगला व्हायला हवा. अभ्यास करून श्याम लवकर झोपायला गेला. पेपर संपल्यानंतर शर्मिला श्यामसाठी थांबली होती. श्याम बाहेर पडताच त्याचं लक्ष शर्मिलाकडे गेलं. दोघांचेही चेहरे एकमेकांना बघून खुलले. श्याम जवळ येताच शर्मिला म्हणाली, श्याम खूप कंटाळा आलाय रे, आधी कॉफी घेऊया आणि उद्या मात्र आपण बाहेर जाऊया कुठेतरी. नाही कुठेतरी म्हणजे कुठे पण? अरे बाहेर जेवायला जाऊ, सिनेमा बघायला जाऊ. ठीक आहे की, जाऊयात उद्या. शर्मिला आज विशेष नटून थटून आली होती. आज श्यामच्या आवडीचा सिल्कचा पिंक ड्रेस तिने घातला होता. केसात आबोलीचा गजरा माळला होता. दिसायला सुंदर, गोरी, अशात गुलाबी लिपस्टिक तिला खोलून दिसत होती आणि आज ती नेहमीपेक्षा खूप वेगळीच दिसत होती. तिला बघताच श्याम क्षणभर पाहत राहिला. सुखावलेल्या डोळ्यांनी हलकीशी मान हलवून न बोलता त्यांनी सांगितलं, खूप छान दिसतेस. ती नकळत लाजली, हळूच हसली. श्याम म्हणाला, चला निघायचं ना? हो निघायचं की. शर्मिला लंडनला जायचं म्हणून ती श्यामला इकडे चल तिकडे चल सांगायची आणि आपले लाड करून घ्यायची. आता लंडनला जायचं आहे, त्यासाठी तिने भरपूर शॉपिंग केली. पॅकिंग करायची धावपळ झाली. हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. त्यात श्यामला सोडून जायची पहिलीच वेळ. तिच्या मनाला हुरहुर लागली होती. मन खिन्न झालं होतं. काहीतरी हरवल्यासारखं तिला वाटत होतं. काय झालं आहे ते तिला कळत नव्हतं. लंडनला जाण्याचा आनंदही मावळलेला होता. तिचा चेहरा खूप उतरला होता. पावलं जड झाली होती. तिची फ्लाईट पहाटे 3ची होती. शर्मिला लंडनला पोचली त्यानंतर तिने श्यामला फोन करून कळवलं. बाबांचे मित्र शर्मिलाला भेटायला आले होते. बाबांनीच त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे शर्मिलाच्या बाबांचं टेन्शनही कमी झालं. श्यामला मात्र ती नव्हती, त्यामुळे अजिबात करमत नव्हतं. बडबडी होती ना खूप. श्यामचा इंटरव्ह्यू छान झाला. त्याला छान मोठ्या कंपनीत नोकरी लागली. घरात सगळ्यांना आनंद झाला. शर्मिला आता लंडनला चांगली रमली. श्यामही आपल्या नोकरीत रमला होता. हळूहळू बिझी होत चालला होता. शर्मिलाचे बाबा घरात एकटंच असल्याने त्यांना मुलीची खूप आठवण येत होती. नोकरचाकर होते घरात, पण त्यांना एकटेपणा मात्र जाणवत होता. ही मुलगी आहे, कधी ना कधी लग्न करून जाणारच आहे, हा विचार येई तेव्हा ते इमोशनल होत. त्यावेळी शर्मिलाच्या आईची, जानकीची त्यांना खूप आठवण येत असे. आईने श्यामला हाक मारली, अरे श्याम जेवायला चल, लवकर ये. श्याम येऊन जेवायला बसला. तेवढ्यात बाबा म्हणाले, श्याम तू गावाला येणार आहेस ना? हो बाबा. श्यामची आता नवीन नोकरी होती म्हणून तो बाबांना म्हणाला, बाबा फक्त शनिवार रविवारच्या सुट्टीतच मला गावी येता येईल. मला काही लगेच रजा घेता येणार नाही. हां बेटा, आपण लगेच परत पण येऊ. ते दोघेही गावी गेले. लगेचच परतही निघाले. पण त्यावेळी गाडीचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. श्यामला खूप मार लागला. श्यामच्या डाव्या पायाचा पंजा कट होऊन बाजूला पडला होता. श्याम जागेवर बेशुद्ध पडला. त्याच्या बाबांना हातापायाला मुका मार लागला होता. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. श्याम शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजलं आपल्या डाव्या पायाचा पंजा घोट्यापासून कट झाला आहे. हे बघून त्याचं डोकं सुन्न झालं. त्याला कळेनासं झालं. नुकतीच नवीन नोकरी लागली होती. त्याने आपल्या सुखी स्वप्नाची मुहूर्तमेढ रोवली होती.
दुःखाने संतापून त्यांनी दोन्ही हातांच्या मुठी कॉटवर आपटल्या. हृदयातलं दुःख, वेदना, त्याचा चेहरा पिळवटून गेला होता. दैवानं त्याच्याकडून त्याच्या शिक्षणाची, रुबाबदार नोकरीची शान, रुबाब, आनंद हिसकावून घेतला होता. एका पायानं लंगडत जगणं, लोकांच्या नजरा, त्यांना वाटणारी कीव, हे ओझं घेऊन ऑफिसला जाणं, मित्रात वावरणं, श्यामच्या मनाला हेणवल्यासारखं वाटत होतं. आता शर्मिलाला कसं तोंड दाखवायचं, ती कशी रिॲक्ट होईल याची त्याला कल्पनाही करवत नव्हती. नियतीचा खेळ कोणाला कधी कळलाच नाही. माणसाला बेसावत ठेवून करकचून ब्रेक मारल्याप्रमाणे जोरात धक्का देते ती. ही नियती प्रत्येकाचं कर्म कवेत घेऊनच चालते. वेळ येताच होत्याचं नव्हतं करते. ह्या विचारांनी पुन्हा त्याच्या संतापाची कळ त्याला विजेसारखी चिरत गेली. आज श्यामचं मन अनेक विचारांनी सैरभैर झालं होतं. श्याम घरी आला. विचारांनी थकून त्याचं मन, शरीर सुन्न पडलेलं होतं. डोळ्यातले अश्रू सुकून गेले होते. थकून गेलेल्या शरीराला त्यांनी बिछाण्यावर टाकून दिलं. तो निपचित शांत पडून राहिला. श्याम घरात कोणाशी बोलत नव्हता, कोणाला भेटत नव्हता. आता त्याला घरात कुबड्या घेऊन चालायला लागत होतं. कधीकधी त्या कुबड्यांचाही त्याला राग यायचा. शर्मिलाचा त्याला फोन येत होता, पण त्यांनी तिला काही सांगितलंच नाही. ती आता लवकरच आपलं शिक्षण पूर्ण करून येणार हे तिने श्यामला कळवलं. ते ऐकून श्यामला खूप टेन्शन आलं. तिच्या फोनवरून बोलण्यातनं कळत होतं की ती खूप खुश आहे, आनंदात आहे, श्यामला भेटायला खूप उत्सुक आहे. इतक्या दिवसांचा विरह आता संपणार होता. शर्मिला न सांगता सरप्राईज द्यायला म्हणून अचानक आली आणि श्याम नुकताच हॉलमधून कुबड्या घेऊन आपल्या बेडरूममध्ये जात होता. शर्मिला घरात आली हे श्यामला माहीतच नव्हतं. श्यामला पाठमोरा कुबड्या घेऊन चालताना तिने बघितलं. ती शॉक झाली. डोळे विस्फारून श्यामला पाठमोरी बघत राहिली. तिच्या विचारांची गतीच थांबली होती. क्षणभर काय होतंय तिला कळेना. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काही क्षणातच तिचा श्वासोच्छवास जोरात व्हायला लागला. संतापानं डोक्याची शीर उडायला लागली. हात थरथरायला लागले. हे सगळं पाहणं तिला असह्य झालं होतं. तिचे डोळे रागाने लाल बुंद झाले आणि मग तिने श्यामला मोठ्यांदा हाक मारली. श्याम, अरे हे काय केलंयस? तिचा आवाज ऐकून श्यामच्या हृदयाचा ठोका चुकल्यासारखं झालं. त्यांनी एकदम मागे वळून बघितलं तर ती म्हणाली, श्याम, तुला काही वाटत नाही का? या अशा कुबड्या घेऊन सगळं जीवन काढायचं का? श्याम मोठ्या आनंदात तिला म्हणाला, अगं आधी आत तर ये, आलीस कधी तू? त्यावर ती चिडून म्हणाली, हे असलं काही मला विचारू नकोस, पण हे तुझं सगळं काय चाललंय? हे बघ शर्मिला, तू आधी आत ये, मी सगळं सांगतो तुला. माझा ॲक्सिडेंट झाला आहे अगं. तेव्हा ती संतापली, तिरस्कारानं म्हणाली, म्हणजे काय? आता आपण आयुष्यभर असं कुबड्या घेऊन चालायचं का? किती स्वप्न पाहिली होती रे आपण? काय काय करायचं ठरवलं होतं आपण? आणि स्वतःचा तो असा अवतार करून घेतला आहेस. तुला माहिती नाही का, मला हे असलं काही आवडत नाही. मला किळस वाटते या सगळ्याची. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहेस तू. किती आनंदात आले होते मी इथे. माझा सगळा हिरमोड केला आहेस तू. जिव्हारी लागणाऱ्या अशा अनेक शब्दांनी ती त्याच्या जखमांवर ओरखडे करून निघून गेली. श्याम घरात एकटा सुन्न होऊन शांत बसून होता. शर्मिला तर निघून गेली होती, पण जाताना मात्र ती श्यामच्या जगण्याची उम्मीदसुद्धा घेऊन गेली होती. जिथे श्यामला तिच्या मिठीत खूप रडायचं होतं, तिचा हात हातात घेऊन आपलं दुःख सांगायचं होतं, पण तिच्यात साधी त्याची मनस्थिती जाणून घ्यायची सुद्धा कुवत नव्हती. मग ती त्याला काय आधार देणार, काय जवळ घेणार? श्याम आतल्या तुटून गेला होता, रडत बसला होता. श्यामकडून घरी परत आल्यावर शर्मिला घरात एकटीच होती. तिने स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं. ती ओक्साबोक्शी रडायला लागली. तिच्या प्रेमाच्या आठवणी उफाळून येत होत्या, तसतशी ती फुटून रडत होती. तिने रंगवलेली सगळी स्वप्न धुळीला मिळाली होती. तिने मनात सजवलेला लग्नाचा थाट उधळून गेला होता आणि ते आठवून ती पुन्हा पुन्हा रडत होती.
रडू थांबताच ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. तेवढ्या दारावरची बेल वाजली. ती ताडकन जागी झाली. दार उघडलं. शर्मिलाचे बाबा आले होते. ते खूप खुश दिसत होते. शर्मिला आणि बाबा आज खूप दिवसांनी एकत्र गप्पा मारत जेवत होते. त्यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. शर्मिला आपला चेहरा फ्रेश ठेवायचा प्रयत्न करत होती. बाबांना यातलं काहीही समजू नये याची काळजी घेत होती. बोलता बोलता बाबांनी विषय काढला. अगं, तुझ्या बऱ्याच ओळखी झाल्या होत्या तिकडे, पण त्यात एक मुंबईचा मुलगा होता. काय नाव गं त्याचं? रोहन देसाई. रोहन देसाई. तो मुलगा खूप श्रीमंत आहे म्हणे. त्याचे वडील कुठल्या तरी कंपनीचे डायरेक्टर आहेत. शिवाय हा मुलगा शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचं ऑफिस काढणार आहे आणि त्याला तू खूप आवडलीस म्हणे. त्यांनी तुला लग्नासाठी विचारलं होतं ना? बाबा, अहो जरा दमानी घ्या. किती भराभरा प्रश्न विचारताय? हे सगळं मीच तुम्हाला सांगितलं होतं. हे बघ शमी, त्या मुलाला आपल्या घरी बोलव. तो काय म्हणतो बघूया. मलाही त्याला भेटता येईल. बाबा थांबा ना, इतकी काय घाई आहे हो? इतक्या लगेच लग्नाचा विषय कशाला? नाही नाही बेटा, हे बघ, अशा कामाला उशीर करायचा नसतो. तू फोन कर आधी. तो काय म्हणतो ते तर बघू. ठीक आहे बाबा, फोन करते मी. आणि शर्मिलाने रोहनला फोन केला. शर्मिलाचा फोन बघून रोहन खूप खुश झाला. तसंही तो तिच्या फोनची वाट बघत होता. शर्मिलाच्या आमंत्रणावर रोहनने तिला 2 दिवस थांबायला सांगितलं. खरं तर शर्मिलाला लग्न या विषयावर बोलायची सुद्धा इच्छा नव्हती. ती मनातून खूप नर्वस, दुःखी होती. पण बाबांना खूप उत्सुकता होती रोहनला बघण्याची आणि त्याला भेटण्याची. सकाळपासूनच बाबा सगळं काही आटपून रोहनची वाट बघत बसले होते आणि काही वेळा दारात एक मोठी गाडी येऊन उभी राहिली. रोहनला दारात बघून शर्मिला हरखून गेली. ती धावत त्याच्या स्वागतासाठी पुढे गेली. एक देखणा राजवेंडा तरुण आपल्या पायांना वाकून स्पर्श करतोय हे बघून बाबा खुश झाले. शिकलेल्या आणि श्रीमंत रोहनला बघून बाबा खूप इम्प्रेस झाले. रोहनच्या आगमनानं घरातलं वातावरण पूर्ण आनंदून गेलं होतं. खाणं पिणं भरपूर गप्पा गोष्टी झाल्यानंतर बाबांनी हळूच लग्नाचा विषय काढला. रोहन त्याचीच वाट बघत होता. रोहन बाबांना म्हणाला, मी शर्मिलाला कधीच मागणी घातली होती आणि हे माझ्या बाबांना सुद्धा माहिती आहे आणि बाबांची या लग्नाला संमती आहे. हे ऐकून शर्मिलाचे बाबा खूप खुश झाले. रोहन जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्यांनी शर्मिलाला आणि शर्मिलाच्या बाबांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. शर्मिलाचे बाबा रोहनवर खूप खुश होते. 2 दिवसांनी शर्मिलाला घेऊन बाबा रोहनच्या घरी गेले. रोहनच्या घरीसुद्धा शर्मिला सगळ्यांना पसंत पडली. मग काय, त्या बैठकीत लग्नाची बोलणीसुद्धा झाली. रोहनला मोठ्या थाटात लग्न करायची आवड नव्हती, त्यामुळे दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं. हॉटेलमध्ये सगळ्यांना मोठी पार्टी दिली. लग्न झटपट झालं, छान झालं. दोघांनाही फिरायची आवड होती. ते हनीमूनला पॅरिसला जाऊन आले आणि मग राजा राणीचा संसार थाटात सुरू झाला. संसारात ते दोघे इतके बिझी होऊन गेले की लग्नाला 3 वर्ष कशी उलटून गेली हेही कळलं नाही. रोहनच्या प्रेमात शर्मिला श्यामला पूर्ण विसरूनही गेली. एक दिवशी रोहनच्या मित्राच्या लग्नाला दोघे बेंगलोरला गेले. सगळे मित्रमैत्रिणी लग्नात एकत्र भेटल्यानं लग्नात खूप मजा आली. बेंगलोरला 1 आठवडा कसा मजेत निघून गेला हे दोघांना कळलंही नाही. पण आता घरी जायचे दोघांना वेध लागले. तिकीट कन्फर्म होतं, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. घरी येताना त्यांच्या ट्रेनला खूप मोठा अपघात झाला. अपघात इतका मोठा होता की ट्रेनचे काही डबे दरीत कोसळले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सगळीकडे गोंगाट, गडबड, कर्कश आवाज, रडारड, गोंधळ सुरू झाला एकच. सगळेच बेसावध असल्यानं कोण कोणाला सावरणार आणि कोण कोणाची मदत करणार. रोहन जेव्हा शुद्धीत आला तेव्हा क्षणभर त्याला कळलंच नाही की तो कुठे आहे. आजूबाजूचा कर्कश आवाज, आरडाओरड बघून तो हळूहळू भानावर आला आणि त्याला शर्मिलाची आठवण झाली. तो वेड्यासारखा शर्मिलाला हाका मारत शोधायला लागला. सगळीकडे रक्तच रक्त, तुटलेले अवयव. त्या सगळ्याला तुडवत ओलांडत रोहन वेड्यासारखा धावत होता. त्या ॲक्सिडेंटमुळे ट्रेनच्या एका डब्याला आगसुद्धा लागली होती. त्याचा धूर, लोकांची आरडाओरड, अस्ताव्यस्त सामान, काही प्रेतांजवळ रडत बसलेली माणसं, हे सगळं बघून रोहनला शॉक बसला होता. त्याचे पाय लटपटायला लागले होते.
आता तर शर्मिलाला हाक मारण्यासाठी त्याच्या घशातून आवाजसुद्धा फुटत नव्हता. बऱ्याच जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलंय असं रोहनला कळलं. घाबरत रोहनसुद्धा तिकडे गेला. शर्मिलाचं ऑपरेशन चालू असल्याचं रोहनला तिथे समजलं. ऑपरेशन नंतर रोहनला समजलं की ॲक्सिडेंटमध्ये शर्मिलाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कट झालेले आहेत. हे ऐकून रोहन सुन्न झाला. त्याचे विचार त्याच्या मेंदूपर्यंत पोचत नव्हते. त्याच्या अंगात त्राणच राहिलं नव्हतं. अशात आता शर्मिलाला कसं सावरायचं हे त्याला समजत नव्हतं. शर्मिला हा शॉक कसा सहन करेल याची त्याला चिंता वाटत होती. शर्मिला शुद्धीवर आली, पण रोहनची हिंमत नव्हती तिच्याकडे बघायची. तेवढ्यात शर्मिलाने रोहनला हाक मारली. रोहनला ठीकठाक बघून शर्मिलाला हायसं वाटलं आणि आनंदानं रोहनला मिठी मारण्यासाठी तिने उठायचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की ती उठूच शकत नाही आहे. तिच्या दोन्ही पायांची हालचाल तिला जाणवत नव्हती. या प्रयत्नात तिच्या शरीरातून कळ उठली. ती जोरात ओरडली, "अरे रोहन, माझे पाय कुठे आहेत?" सांत्वनासाठी रोहन तिच्या जवळ गेला. ती ओक्साबोक्शी रडायला लागली. रोहन स्वतः खूप गडबडून गेला होता. तोही रडत होता. तिला कसा धीर द्यायचा त्याला कळत नव्हतं. तेवढ्या डॉक्टर आले. त्यांनी बघितलं हे सगळं. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं. काही मिनिटात शर्मिलाला झोप लागली. काही दिवसांनी हॉस्पिटलमधनं शर्मिला आता घरी आली. घरातून जाताना दोघे आनंदी होते, पण घरी आल्यावर मात्र त्या दोघांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं. रोहन आणि शर्मिला दोघांनाही या दुःखातून बाहेर पडायला आता बराच काळ लागणार होता. रोहन आता जास्तीत जास्त वेळ शर्मिलाबरोबरच राहायचा. तिला आता त्याच्या प्रेमाची जास्त गरज होती. रोहन शर्मिलाची अगदी लहान बाळाप्रमाणे काळजी घेत होता. तिला जपत होता. तिच्या अवतीभोवती सतत हसरं पॉझिटिव्ह वातावरण ठेवत होता. रोहनने तिच्यासाठी मुंबईच्या एका मोठ्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू केली होती. रात्रंदिवस रोहनला फक्त शर्मिलाचीच काळजी होती. शर्मिलाला रोहनच्या चेहऱ्याकडे बघून रडू यायचं. तेव्हा तेव्हा रोहन तिला धीर द्यायचा, तिला समजवायचा, म्हणायचा, "आपण अमेरिकेला जाऊन तुला आर्टिफिशियल पाय बसवून घेऊ, काही काळजी करू नको, मी आहे ना." या त्याच्या शब्दांनी तिला अजूनच जास्त रडायला यायचं. रोहनला अशी तिची काळजी घेताना बघून शर्मिलाला एकदम श्यामची आठवण आली आणि ती मोठ्यांदा रडायलाच लागली. तिचा बांधच फुटला आणि ती रोहनला तिच्या आणि श्यामच्या प्रेमाबद्दल सांगायला लागली. ती म्हणाली, "कॉलेजमध्ये असताना श्यामचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आम्ही लग्न करणार होतो. पण एक दिवस अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्यात त्याच्या पायाचा पंजा कट झाला. मी जेव्हा त्याला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेले ना, तेव्हा त्याला कुबड्या घेऊन घरात चालताना पाहिलं मी. असह्य झालं. माझा संताप झाला त्यावेळी. त्या संतापाच्या भरात मी त्याला वाटेल ते बोलले, त्याचा अपमान केला, त्याला तिरस्कृत नजरेनं झिडकारलं, त्याच्यावर नको नको ते आरोप केले. त्याची साधी विचारपूस तर दूर राहिली, मी त्याला टोचून बोलून छिन्न विच्छिन्न करून तिथनं निघून आले. आयुष्याच्या सगळ्यात नाजूक वाटेवर दुःखात असताना तो माझी वाट बघत होता. त्याला वाटलं त्याच्या दुःखात मी पण तुटून जाईन. श्याम, असं कसं झालं रे? असं म्हणून आम्ही दोघं एकत्र येऊ, खूप रडू, दुःख वाटून घेऊ. तो ह्या अपेक्षेत असताना माझ्यासारख्या अहंकारिणी मुलीने मात्र रक्ताळलेल्या जखमेवर अजून घाव घातले त्याच्या. कशी झाली असेल त्याची मनस्थिती त्यावेळी. पण त्यावेळी हा साधा विचार मी केला नाही. मी स्वार्थी फक्त माझाच विचार करत राहिले आणि शब्दांनी तुडवून त्याला दुःखात सोडून आले. आणि आज तू मला किती जपतोयस, माझी काळजी घेतोयस. नाही रे रोहन, तुझ्या प्रेमासाठी मी लायक नाही आहे. आज मला जाणीव होतीये की मी किती कृतघ्न आहे. रोहन, आज समजतंय की कर्म फिरून आपल्याकडे परत येतात. माझ्या वाईट कर्मांची ही शिक्षा आहे आणि ती मला एकटीलाच भोगायला हवी. रडत रडत बोलणारी शर्मिला आता फुटून फुटून रडायला लागली. रोहनला शर्मिलासाठी खूप वाईट वाटत होतं. तो तिला जवळ घेऊन प्रेमानं थोपटवत शांत करत राहिला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात कथा शिक्षा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला हरकत नाही.
भेटत राहा दीपक रंगे कथाकथन चॅनलवर कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.